आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। सध्या मध्य पूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय। या वाढत्या तणावामुळे राज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे राज्यातील बहुतेक शहरांमध्ये आता सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत असल्याचं चित्र समोर आलंय। कोल्हापुरामध्ये सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावत असल्याचं ही चित्र समोर आलंय। तर तिकडे पुण्यामध्ये मेस चालकांकडे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्यांनी आता चक्क चुलीवर जेवण बनवण्याची इथे त्यांच्यावर वेळ आलेली आहे। तर नागपूर आणि संभाजीनगरमध्ये देखील असाच गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच चिंता वाढली आहे। दरम्यान अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं जळगाव शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स व्यवसाय अडचणीत सापडले आहेत। शहरातील अनेक हॉटेल्सकडे केवळ 2 दिवस पुरेल एवढाच आता गॅस शिल्लक आहे। त्यामुळे लवकरच पुरवठा न झाला तर हॉटेलमधील किचन बंद ठेवण्याची वेळ येणार असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत पडले आहेत। गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्सना मेनूमध्ये बदल करावा लागतोय। जास्त गॅस लागणारे पदार्थ बंद करण्यात आलेले आहेत। तळलेले पदार्थ मर्यादित प्रमाणामध्ये तयार केले जात आहेत। काही ठिकाणी तर चहा तयार करून थर्मासमध्ये साठवून ठेवण्याची पद्धत आता अवलंबली जात आहे। फक्त 2च दिवस पूर्ण इतका साठा सरकारकडे शिल्लक आहे असं सांगण्यात येते वृत्तपत्रातनं, बातम्यांमधनं। असं जर झालं तर खूप मोठा परिणाम आमच्या व्यवसायावर होणार आहे। त्यामुळे आमचे किचन वगैरे बंद करावं लागणार आम्हाला। 2 दिवस पूर्ण इतका पुरवठा आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर 2 दिवसानंतर आमचं किचन वगैरे बंद ठेवावं लागेल आम्हाला। किचन बंद झालं तर खूप मोठं लॉस आमचं होतं हॉटेल व्यवसायाचं। युद्धामुळे सगळीकडे पेट्रोलची आणि सिलेंडरची टंचाई होते। तर माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर हा जो प्रॉब्लेम आलेला आहे हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा, जेणेकरून हॉटेल व्यावसायिक म्हणा किंवा सर्वसाधारण फॅमिलीवाले म्हणा की प्रत्येकाच्या घरात गॅसमुळे भरपूर हा प्रॉब्लेम येतोय। दरम्यान पुण्यासह राज्यभर गॅस टंचाईचा फटका बसताना पाहायला मिळतोय। अशातच मार्केट यार्ड परिसरामध्ये नागरिक गॅससाठी रांगा लावून उभे राहिलेले आहेत। आज सकाळपासून या ठिकाणी गॅस मिळत नसल्यानं अनेक नागरिक वाट पाहत उभे आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस मिळत नाही आहे। त्यात आता घरगुती गॅससाठी देखील नागरिकांना वणवण करावी लागते। आम्हाला सिलेंडर कधी मिळेल याची शाश्वती गॅस एजन्सी देत नसल्यानं लोकांकडून मात्र संताप व्यक्त केला जातोय। आपण पाहतोय पुण्यामधली ही दृश्य आहे। पुण्यामध्ये सकाळपासूनच घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिक रांगा लावून उभे आहेत। मार्केट यार्ड परिसरातली ही दृश्य आहे। सकाळपासूनच गॅस सिलेंडर मिळावं यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि एजन्सीजकडून या संदर्भात कुठलीच शाश्वती दिली जात नाहीये की त्यांना कधीपर्यंत सिलेंडर मिळेल। त्यामुळे नागरिक आता चिंतेत सापडले आहेत आणि नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। आपण पाहतो एलपीजी सिलेंडरची किंमत देखील वाढवण्यात आलेली आहे। 60 रुपयाने एलपीजी सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर महागलेला आहे। 14.2 किलोचं जे घरगुती सिलेंडर आहे ते 852 ला होतं आधी आणि त्यानंतर 60 रुपयाने वाढ करण्यात आली। आता 912.50 पैसे इतकी आता किंमत झालेली आहे। 10 मार्च 2026 ची आजची सिलेंडरची किंमत इतकी आहे। एक तास झाला थांबले पण कन्फर्म काही उत्तरच भेटत नाही। ते सांगतायत की काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण काही कडून असं पण कळतंय की बुकिंग होत नाहीये। एकतर बुकिंग नंबर पण व्यवस्थित लागत नाहीये, बुकिंग पण होत नाही। 3 दिन से मेरा बुकिंग है, अभी तक मिला ही नहीं। कल बोले परसों आओ, कल आओ, 3 दिन से बुकिंग है। घर में है सिलेंडर, क्या करूं? काम छोड़ के आ रहा हूँ, उधर लाइन में लगा हूँ। सिलेंडरची गाडी बोलते आज मला भेटणार नाही। सरळ सरळ मला बोलते मी 2-3 तास झाले इथे थांबतो रे। पावती घेतली आहे 915 रुपये, 60 रुपये एक्स्ट्रा लागतात त्यांची। हा, कधी दिली ही पावती? आता घेतली मी थोडा वेळ झाला। आता म्हणतात सिलेंडरची टाकी तुम्हाला उद्या भेटणार आहे, आज तुम्हाला देणार नाही, गाडीच नाही म्हणतात। तुमचं काका माझं बुकिंग झालेलं आहे, काय ते सांगत नाही का कशा करता आलं मला, म्हणजे प्रोसेस काय, पेमेंट पाहायचं अगोदर। 2 दिवस झाले होते, मग बुकिंग पूर्ण झालेलं आहे। आता ऑनलाईन पेमेंट करायचं, रिसिप्ट घ्यायचं, त्याकडे थांबलो, काय सांगत नाहीत काय त्याचं काय कशी लाईन ते समजत नाही काय।
दरम्यान एजन्सीकडून उत्तर मिळत नाहीये, त्यामुळे इथले नागरिक हे नाराज झालेले आहे. पुढची बातमी पाहूया. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अनेक ग्राहकांनी 4 दिवसांपूर्वी बुकिंग केलं होतं, मात्र अजूनही आज त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. तर काहींना ऑनलाईन बुकिंग नसल्यामुळे परत पाठवण्यात आलाय. 2 तास रांगेत थांबल्यानंतरही गॅस मिळत नसल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केलेली आहे. दरम्यान गॅस टाक्या उपलब्ध असल्यानं नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सकाळी 9 वाजल्यापासून उभारलो इथं आम्ही. 3 तारखेला नंबर लावला, अजून गॅस नाही आला घरी. ऑफिसला चौकशी केली तर त्यांनी इथं पाठवलं, जावा तिकडं म्हणून. गाडी आली तिकडे जावा म्हणून सांगितलं. 15 दिवस झाले मी वाट बघायला. मग आता घरात गॅसच नाही, स्वयंपाक करा तर कसा, मग लाईनीत उभा राहावं लागतं. त्यामुळे आम्ही इथं आलो. 2 तास झाले की अजून काय लय तकलीफ व्हायला लागले मला, तर आता त्रास व्हायला लागले. मी काय बोलू शकत नाही. टाकी ठेवून उभारलो इथं आता. रोजा आहे ना, धाम यायला लागले मला, लय त्रास व्हायला लागले. दरम्यान व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा फटका लग्न सराईलाही बसलेला आहे. सिलेंडर तुटवड्यामुळे कॅटर्सवर ऑर्डर रद्द करण्याची वेळ आलेली आहे. ऑर्डर रद्द कराव्या लागल्यामुळे या कॅटर्सवाल्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसलेला आहे. कारण व्यावसायिक सिलेंडरच उपलब्ध नाही आहे. एजन्सीकडून सांगण्यात आलेलं आहे की सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सिलेंडर मिळत नाही आहे. त्यामुळे व्यावसायिकांना देखील आता चांगलाच फटका बसू लागलेला आहे. लग्न सराईला देखील आता यामध्ये फटका बसल्याचं दिसतंय, कारण सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. युद्ध सुरू आहे इराण इराकचं, त्याचे परिणाम पडसाद अशा जे फूड इंडस्ट्रीमध्ये जी मंडळी आहेत त्यांच्यावर मोठा होताना दिसतो आहे परिणाम जो आहे. आणि इथे बघतोय आपण हजारो लोकांच्या जेवणाची जी तयारी केली जाते, ते आता हे सगळं साहित्य जशाला तसं ठप्प पडून आहे. यामागचं कारण महत्त्वाचं आहे, ते म्हणजे गॅसचा तुटवडा आणि घरगुती गॅस किंवा कमर्शियल गॅस उपलब्धच होत नसल्याने किंवा त्याचा काळा बाजारही सुरू झाला आहे. त्यामुळं आता केटरर्स जे आहेत किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणारी जी ही सगळी लोक आहेत त्यांच्यावर मोठं संकट ओढावलं आहे. त्यांच्याकडनं जाणून घ्या. खरं तर दरवर्षी हा महिना खूप महत्त्वाचा असतो. लग्नसराई याच महिन्यात असते आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात. सध्याची परिस्थिती काय आहे आणि अशी अभूतपूर्व परिस्थिती आधी कधी ओढावली होती का? यापूर्वी अशी परिस्थिती कधी ओढवलेली नाही आहे. आत्ता अगदी ऐन लग्नाच्या सीझनच्या तोंडावरती हा जो गॅस तुटवडा आला आहे, त्यामुळं अति भयंकर लोकांना त्रास होतोय. सगळे लग्न कार्य वगैरे सगळे बिझनेस ठप्प झाले आहेत. आमच्याकडे हजारो लोकांचं बुकिंग असल्या कारणाने आत्ता गॅस बिलकुल उपलब्ध होत नाही आहेत. आणि अगदी खूप आपण प्रेस केला तर मग ते 19 किलोची गॅस की 4,000 रुपये 5,000 रुपये अशी काही आडून किमती सांगतात. आणि तेवढ्या किमतीला गॅस घेऊन पुढे काम करणं हे बिलकुल शक्य नाही आहे. नाविलाजाने आपल्याला हे सगळ्या तारखा पुढे ढकलतायत ज्यांचे कार्यक्रम आहेत आणि त्यामुळं व्यवसायावर त्याचा परिणाम होतोय, असं तुमच्यासोबत आहे का? हो, व्यवसायावरती परिणाम होतो. आता ज्या आमच्या लोकांचं जे फ्रेश बुकिंग आहे, आता 14 तारीख आहे, मार्च किंवा 15 आहे, 20 आहे, त्यांना आम्ही 2 दिवसात गॅस उपलब्ध झाला तर आम्ही त्यांना काही देऊ शकत नाहीत. तर त्यांच्याकडेही काही पर्याय नाही आहे, कारण त्यांना बाहेरूनही कुठे त्यांना सपोर्ट मिळत नाही किंवा इतर कोणी काम करून देणारा भेटत नाही आहे. त्यामुळे ती सगळी जबाबदारी माझ्यावरती येऊन पडते आणि ते मला जर गॅस लवकर उपलब्ध झाला तर मी ते करू शकेल. अभ्यास केंद्रावर स्पर्धा परीक्षेसाठी येणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी मेस चालवली जात होती. मात्र 200-250 मुलांची मेस अचानक बंद करावी लागली. त्याचं कारणही आहे की गॅसचा तुटवडा. आता हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर अशा अनेक व्यावसायिक मेटाकुटीला येतील आणि त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आणि पर्याय या सगळ्या व्यावसायिकांना उपलब्ध होईल का? गॅसचा जो काळा बाजार सुरू आहे त्याच्यावरही रोख लावली जाईल का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. बिझनेस पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. गॅसच्या तुटवड्यामुळे व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडलेले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी अन्न पुरवठा विभागानं विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नागपूरमध्ये विविध गॅस एजन्सीज आणि गोडाऊनची अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गॅस पुरवठा आणि समतोल वितरणावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अवैध साठा किंवा काळा बाजार आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे. दरम्यान अनेक भागामध्ये एलपीजी सिलेंडरची टंचाई निर्माण झालेली आहे. याचा फायदा घेण्यासाठी सिलेंडरचा काळा बाजारही सुरू झालाय.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागानं छापा टाकला. छापा टाकून 87,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अनेक गॅस सिलेंडरसह रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले. 2 गाळ्यांमध्ये ही अवैध गॅस रिफिलिंग सुरू होती. पुरवठा विभागानं धाड टाकत 87,000च्या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतलंय. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरामध्ये गॅस टंचाई पाहायला मिळते. याचाच फटका हॉटेल व्यावसायिकांना बसलाय. हॉटेल्समध्ये जेवण बनवण्यासाठी गॅस मिळत नसल्याने साऊथ इंडियन डोसा सेंटरवर चूल पेटवून चुलीवर आता डोसा बनवला जातोय. संभाजीनगरमधली ही दृश्य आहे, कारण आता सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे चुलीवर इथे डोसा बनवला जातोय. खूप त्रास होत आहे सर. गॅस बंद झाला तर आम्हाला खूप त्रास होतोय. गरमी ही सगळी सहन करावं लागते आणि गॅसनं पूर्ण बघा आमचं चौकून आम्हाला भट्टी आहे लाकडांची, पूर्ण छाती जळती. खूप त्रास होतोय गॅस बंद झाल्याबद्दल. आणि आमचे पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 पर्यंत आम्ही असंच बसलेले आहे. गॅसवर आम्ही 21 डोसे काढतात, याच्यावर आम्हाला 4च डोसे काढावे लागते. चवीमध्ये काही बदल पडतो? चवीमध्ये तर काय सर, आता कस्टमर आता इतर जळणारच. गॅस कसा आपण तर कमी जास्त करू शकतात, याला काही कमी जास्त करू शकत नाही ना. गेल्या 3 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचं बुकिंग अचानक बंद झाल्यानं कुडाळमधील हॉटेल व्यावसायिक आणि छोटे उद्योजक हे संतप्त झालेत. या प्रश्नावर आज व्यावसायिकांनी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. जर सिलेंडर मिळणार नसेल तर पर्यटकांना जेवण कसं द्यायचं आणि कामगारांचे पगार कसे करायचे, असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. यावर तोडगा काढण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचे आश्वासन नायब तहसीलदारांनी दिलेलं आहे. गॅस तुटवड्याचे हे संकट लवकर न सुटल्यास कुडाळसह संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर कमर्शियल सिलेंडर किंवा हॉटेलसाठी कोणत्याही प्रकारचे सिलेंडर जर उपलब्ध नाही झाले तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे हॉटेल व्यावसायिकांचं येत्या काळामध्ये होणार आहे. तर त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की तात्पुरत्या स्वरूपात घरगुती सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना वापरण्यात देण्यात यावे आणि आमच्यावर जो मोठ्या प्रमाणात अन्याय किंवा आमचं नुकसान होणार आहे त्यापासून आमचं रक्षण करावं. एकीकडे व्यावसायिकांना फटका बसतोय तर घरगुती गॅसची मागणी वाढल्यानं अनेक महिलांना घराचं आर्थिक गणित चालवायचं कसं हा प्रश्न आता उभा झालेला आहे. गॅस बुकिंग करताना अनेक अडचणी येत असल्याची तक्रार सर्वसामान्य मुंबईकर महिला करत आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. ऐकूयात. वाढले नाही पाहिजेत रेट, जसे जुने होते तेच पाहिजेत आम्हाला. नाही तर कसं महिन्याचं बजेट कोलमडतंय ना. सगळ्याच वस्तू महाग झालेत, त्याच्यात गॅसचं पण तुटवडं तर आहेच. 2 जर सिलेंडर असतील तरी पण पुरत नाहीत ना, जास्त लोक असतील तर. ब्लॅक मार्केट आहे, सरळ गोष्ट आहे. कारण नाहीतर कळणार काय, धंदे वगैरे सगळे व्यवसाय हॉटेलवाल्यांचे बंद होतील ह्याची फार भीती वाटते. आणि हॉटेलवाल्यांचा होतीलच आणि त्याचा परिणाम घरच्यांच्यावरही होणार आहे. कारण घरी जर सिलेंडर 1 किंवा 2 महिन्याला पुरणार नाहीयेत आणि ब्लॅक मार्केटमध्ये घेणं परवडणार नाहीये, तर मग करायचं काय सामान्य माणसाने, हा एक परिणाम होणार आहे. कारण आपल्याला गॅसची गरज, आपल्याला सकाळी पाणी तापवल्यापासून तर रात्री जेवण करेपर्यंत आपल्याला पूर्ण दिवस गॅसची गरज लागते. तर अशा ह्याच्याने जर गॅसचे दर वाढत गेले तर आम्ही सर्वसामान्य माणसांनी काय करावं. तर ह्याच्यात सरकारने आमचा गोरगरिबांचा थोडासा विचार करून काहीतरी दर कमी करावे अशी आमची विनंती आहे. दरम्यान एलपीजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांना सुद्धा या टंचाईचा जोरदार फटका बसू लागलाय. गॅसची कमतरता असल्यानं इथे आता एलपीजी पंपावर इथे रांगा दिसत आहेत. कोल्हापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा असून त्यांची आता पंपावर गर्दी दिसू लागलेली आहे. एलपीजीचे दर सुद्धा वाढलेले आहे आणि रिक्षा व्यवसाय अडचणीत आलेला आहे, असं देखील आता चित्र कोल्हापुरातलं दिसतंय. दर वाढलेले एक प्रमुख कारण म्हणजे आता युद्धाची परिस्थिती जी आहे, जी भीषण आहे, त्यामुळे दराची शासनता अशी आहे की जेवढं शॉर्टेज वाढेल तेवढं रेट्स हायर साईडच जाणार आहेत. त्यामुळं त्यासाठी कसं आहे, नागरिकांनी हे होऊ नये. महत्त्वाचा विषय असा आहे की जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत हे शॉर्टेज वाढतच जाणार आहे. कारण 85% ते 90% आपण आखाती देशातूनच गॅस आयात करतो. रिक्षा आम्हाला बंद करावं लागतील आणि पॅसेंजरकडून आम्ही जास्त अपेक्षा आमच्या होणार नाहीत आणि जास्तीत जास्त करून सरकारने लवकरात लवकर
गॅसचे दर थोडे कमी करावेत आणि सर्व रिक्षा बांधवांना व्यवस्थित असं पर्यायी व्यवस्थित गॅस उपलब्ध करून द्यावे. का ते सगळीकडे सगळ्या दरवाढ व्हायला लागल्यात, कसं परवडायचं कसं त्यात रिक्षाचा धंदा एक दिवस होतो एक दिवस होत नाही आणि ते कसं आळवाचं पाणी झालंय, ते कसं करायचं काय नाही. जर गॅस नाही उपलब्ध झाला तर मग रिक्षा बंद करावी, बंद करायला लागणार, दारात लावायला लागणार. पर्याय रोजगाराचा प्रश्न काय करणार, थांबणं ठेवा पर्याय नाही, हे सरकारला समजायला पाहिजे. दरम्यान आता रोजगाराचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. सिलेंडर तुटवड्याचा फटका मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनला देखील बसलेला आहे. सिलेंडर तुटवड्यामुळं मुंबई पालिकेचं कॅन्टीन आता बंद होणार आहे. सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर उद्यापासून कॅन्टीन काही दिवस बंद राहणार आहे. या कॅन्टीनमध्ये पालिकेचे अनेक कर्मचारी जेवण करतात. कॅन्टीनमध्ये पुढील काही दिवस इलेक्ट्रिक शेगडीवर चहा आणि तत्सम पदार्थच आता उपलब्ध असणार. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये आहोत आपण, कारण मुख्यालय आहे आणि या मुख्यालयातलं हे सगळं कॅन्टीन आहे आणि या कॅन्टीनमध्ये साधारणतः 1 ते 1.5 हजारापेक्षा जास्त सगळे कर्मचारी दररोज दुपारचं जेवण जेवत असतात. अगदी पत्रकार मंडळी, त्याचबरोबर पोलीस आणि शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी हे देखील इथे जेवणासाठी येत असतात. पण आज परिस्थिती अशी आहे की गॅस सिलेंडर संपलेला आहे, अर्धा बाटला उरलेला आहे. दुपारपर्यंतच या सगळ्या मंडळींना जेवण देता येईल आणि त्यानंतर इथे कोणालाही जेवण देता येणार नाही. बरं, तुम्ही इथे पालिकेत काम करता? नाही रे बाबा, बाहेरचा माणूस बाहेर जेवायला आम्हाला देता येत नाही ते असं. बरं, आता जेवायला आलेले आहेत पण बाहेरचे लोक आहेत ते असं म्हणतात स्वतःहून. असे सगळे बरेचसे कर्मचारी येत असतात. तुम्ही पालिकेचे कर्मचारी आहात? कामासाठी आलो होतो, कामासाठी आले होतं. महानगरपालिकेमध्ये कामासाठी आलो होतो आणि तिथे जेवण खूप चांगलं मिळतं. त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत का तुम्ही? हां, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. दररोज इथे जेवायला येतात? हो, जेवायला इथेच येतो आम्ही. दुपारचं जेवण इकडेच असतं ना? चांगलं असतं ना जेवण? ठीक आहे, ॲव्हरेज आहे. उद्यापासून जेवण मिळणार नाही कॅन्टीनमध्ये. आता काय पर्याय नाही ना, भारतामध्ये समस्या आहे तर काय करणार. बरोबर, लोकांनी पण कोऑपरेट केलं पाहिजे सरकारला. बरोबर आहे, असंच लोकांनी कॉर्पोरेट केलं पाहिजे, कारण हे सगळे कर्मचारी दररोज इकडे जेवायला येत असतात. पण आज अर्धा बाटला उरलेला आहे, उद्यापासून व्यवस्था नाही आहे असं कॅन्टीन चालकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे जी परिस्थिती मंत्रालयात आणि इतर सगळ्या शासकीय आस्थापनांमध्ये आहे तीच परिस्थिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये देखील आहे. आणि इथे देखील आता उद्यापासून जेवण देता येणार नाही असं कॅन्टीन चालकांचं म्हणणं आहे. केवळ चहा आणि तत्सम पदार्थ जे इलेक्ट्रिक शेगडीवर देता येतील तेच आपण पुरवू शकतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.